जेव्हा नॉमिनेशनचा फॉर्म असेल तेव्हा काय करायचं तर आम्ही भूमिका घेतलेली आहे, लक्षात घ्या. त्यामुळे नरेंद्र मेहता साहेब असतील, दिलीप जैन असतील अध्यक्ष, यांना मला कळकळीची विनंती आहे की ही जर तुम्हाला या ठिकाणी मीरा भाईंदर शहरामध्ये जर अस्वस्थ काय करायचं असेल, हा पुरा महाराष्ट्रामध्ये वणवा लागणार आहे. संदीप राणेजी काय म्हणणार, मागच्या वेळी मराठी एकीकरण समितीचा जो आंदोलन झालं त्यामध्ये डीएसपीला पण जावं लागलं इथून, आता यावेळी परत मराठी एकीकरण समितीचं आंदोलन आहे, त्यावेळी तुम्ही सुद्धा सोबत होते, यावेळी पण आहे, काय स्वरूप असणार आहे? कारण तुमच्या अध्यक्षांनी तर सरळच सांगितलं की रक्त सांडावं पण मराठीचा नसावा. खरी गोष्ट आहे. तुम्ही एक बघा, मीरा भाईंदरमध्ये वारंवार अशा घटना घडत आहेत. मराठी लोक अन्याय करण्याची भूमिका घ्यायचे लोक घेत आहेत. कोणतरी परप्रांती येतो, मराठी माणसांना टपली मारतं, हे आता सहन केलं जाणार नाही. मी आता फक्त मुद्द्यावर येतोय. मीरा भाईंदरचा महापौर हा मराठीच होईल, ह्याच्याशिवाय दुसरं कोणाला मी उभं करणार नाही. जेव्हा नॉमिनेशनचा फॉर्म असेल तेव्हा काय करायचं तर आम्ही भूमिका घेतलेली आहे, लक्षात घ्या. त्यामुळे नरेंद्र मेहता साहेब असतील, दिलीप जैन असतील अध्यक्ष, यांना मला कळकळीची विनंती आहे की ही जर तुम्हाला या ठिकाणी मीरा भाईंदर शहरामध्ये जर अस्वस्थ काय करायचं असेल तर तुमची भूमिका, तुम्हाला स्वागत आहे, पण या ठिकाणी मराठी महापौर व्हायला पाहिजे, ही आमची ठाम भूमिका आहे. आणि एक लक्षात घ्या, मीरा भाईंदरमध्ये नरेंद्र मेहतांना मी तुमच्या माध्यमातून आवाहन करतोय, ही जी वणवा लागेल ना, हा फक्त मीरा भाईंदरमध्ये लागणार नाही, लक्षात घ्या, हा पुरा महाराष्ट्रामध्ये वणवा लागणार आहे. त्यामुळे येणारा काळ त्यांनी सतर्क राहावं, प्रत्येक पाऊल आपलं एकदम विश्वासनीय टाकावं, जेणेकरून कुठल्याही नागरिकांना त्रास होणार नाही. आणि आगेमध्ये जसं गोवन देशमुख साहेबांनी सांगितलं की ज्या दुकानदाराला मारहाण झाली त्या दुकानामध्ये तुम्ही तिथे जाऊन त्याला सदिच्छा भेट देते, म्हणजे आमच्या काय शेपटावर पाय द्यायचं पण ठरवलं की काय तुम्ही? तर तसं असेल तर त्या बाबूलाल जो आहे ना चौधरी, त्यांना पण मी सांगू इच्छितो, फेसबुकवर भरपूर मोठे फोटो टाकतोय सगळ्यांच्या नगरच्या, तो असं समजू नको. तुमच्या समाजाला गेल्या टायमाला पण आम्ही सांगितलं, विनंती केलेली की असं काय कृत्य करू नका मोर्चाचं, तरी पण तुम्ही तर पाऊल उचललात. तर मेहता साहेबांना एवढंच मला सांगायचं, आगीमध्ये तेल टाकायची भूमिका आपण घेऊ नका, मराठी माणसांच्या शेपटावर पाय देऊ नका, तुम्हाला कळकळीची विनंती आहे. नाही तर परत एकदा सांगतो, महाराष्ट्रामध्ये हा वणवा पेटेल, फक्त मीरा भाईंदरमध्ये नाही. आणि या ठिकाणी ज्या दिवशी नॉमिनेशनचा फॉर्म भरायचा असेल त्या ठिकाणी आम्ही उग्र आंदोलन छेडू या ठिकाणी. आणि मराठी माणसांना त्यांनी जर हे त्या ठिकाणी विराजमान केलात तर त्यांचं स्वागत पण त्यांनी जोरात आम्ही करू, हे पण तुमच्या माध्यमातून सांगतो.